जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे यांचा 38वा वाढदिवस जल्लोषात साजरा. जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे यांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केक कापून एकमेकांना शुभेच्छा देत तसेच डान्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी अमोल लोहकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, राजकीय व विकास कामांतील योगदानाचा गौरव केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, जिल्हा परिषद सदस्य सचिन गरड, माजी सरपंच गजानन बोंबले, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा काजळे, चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर उदे, उमेश आंधळे, रतन मुरदाळे यांच्यासह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच गणेश साखरे, दिनेश साखरे, कैलास लोहकरे, अशोक लोहकरे, दीपक लोहकरे आणि परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून अमोल लोहकरे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी अमोल लोहकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली. जिल्हाध्यक्ष चक्रकार जिल्हाध्यक्ष आपल्याकडे आहेत. आपण त्याच्या उदाहरण सर्व वाढदिवसानिमित्त अमोल भाऊंना आणि शुभेच्छा देतो. चर्मकार संघाच्या वतीने आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि समाजामध्ये त्यांनी सर्वांना पुढे आणलंच आहे, काम करत आहे. मी एवढं सांगू इच्छितो की अमोल भाऊंचा स्वभाव हा खूप वेगळा आहे. त्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तसेच कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोरगरिबांची घरं झालेली आहेत, तर काय सांगाल? अमोल भाऊंचा हा खूप मोठं योगदान आहे की गोरगरिबांना ते कुठल्याही पद्धतीने वापस पाठवत नाही. जे असेल ते द्या आणि आपलं स्वतःचं घर करा, म्हणून एवढं मोठं पाठबळ आज अमोल भाऊंना आहे आणि खूप मोठा आशीर्वाद आज या ठिकाणी जनतेचा त्यांना आहे. त्यामुळं अमोल भाऊंना या वाढदिवसाच्या त्याच खूप मोठ्या शुभेच्छा आहे. तसेच त्यांचा वाढदिवस आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. साहेब काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे. आज गोरगरीब कुटुंबातील कामगार वसाहतील ड्युटी कामगार आज तुमच्या वाढदिवसाला सामील झालेला आहे. तसेच राजकीय क्षेत्रातील लोकही बी आलेले आहेत, तर काय सांगाल? आज वाढदिवस महत्त्वाच्यापेक्षा हे जे गोरगरीब जनता आहे आणि जे आमचं गाव आहे महत्त्वाचं, कमळापूर, जोगेश्वरी, राजनगाव, हे सर्व त्यांच्या आशीर्वादानं आहे आणि सर्व त्यांचंच आहे. त्याच्यामुळं त्यानं माझा वाढदिवस साजरा सर्व करीत आहे. त्याबद्दल खरंच आनंद होतो आणि सर्व जनतेला माझ्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आपण कशा प्रकारे त्यांचा आभार मानणार? त्यानं आता म्हणजे काहीच असं सुरुवातीपासून जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून जर पाहिलं तर लगेच सरपंच झालो, आता जिल्हा परिषद सदस्य झालो आणि प्रशांत बम आमदार साहेब या तालुक्याचे गंगापूर त्यांच्या तिकिटामुळं आणि त्यांच्या आशीर्वादानं संघटनानं आज मी इकडं जिल्हा परिषद सदस्य झालो, उभा आहे आणि सदस्य पण झालो. आणि सर्वच जनतेचा तर आहेच आहे आशीर्वाद. त्याच्यामुळेच आज हे जे पद आहे त्यांच्याच आशीर्वादानं आहे. तसेच आपला किती वाढदिवस आहे? 38वा. तसेच आज आपले मोठे बंधू किशोर भाऊ आपल्यात नाही, कसं वाटतं आपल्याला? किशोर भाऊ नाही म्हणून खूप वाईट वाटतं, पण आज जे जनतेच्या आशीर्वादानं त्यामुळे ते ह्या गोष्टी आपल्याला वाढदिवस साजरा करीत आहे. पण खरंच मनात लई मोठं दुःख आहे, पण दुःख न दाखवता आपण थोडंफार सहन करून कुठंतरी आपली नवीन वाटचाल करीत आहे. हे कायमचं दुःख आहे, ते काही असं एक दिवसाचं या आज बोलल्यानं नाही होणार, ते आयुष्यभरचं दुःख आहे. भाऊ, आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले? आज कार्यक्रम जे आहेत आपण म्हणजे मी जास्त बोलत नाही, पण आज जे जे कार्यक्रम आहे ते तुमच्या समोर आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.